शेवटचा सामना सूरज टायगर संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि दिव्यांशी तन्मय 11 संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. स्ट्रायकेला आकाश आहे, नॉन स्ट्राईकला पंढरी आहे. सूरज टायगर्स 11 संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकेला आकाश, नॉन स्ट्राईकला पंढरी आणि गोलंदाजी मार्कवर दिव्यांशी तन्मय 11 संघाचा संदीप पिवनचा षटक. पहिला चेंडू यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका बसलाय की काय, परंतु चांगले टायमिंग. त्यानंतर आउटफील्ड थोडी खराब आणि तिथे मिळतील 2 धावा. या 2 धावेने सूरज टायगर्स 11 संघाचं खातं ओपन झाले. बारावे खेळाडू जर असतील तर लवकर जॉईन व्हा. दिव्यांशी आणि तन्मय 11 संघ आपला जर 12 खेळाडू आहे, परंतु तिकडे बसायचं नाही, इकडे बसा. धावफलकावरती 2 धावा. गोलंदाजी मार्कवर संदीप, स्ट्रायकेला आकाश. यावेळेस समोर फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये जॉब मोठा, धावांचा नाही तोटा. चेंडू सरळ लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. फलंदाज आकाशच्या बॅट मधून पहिला चौकार. संघाची टोटल धावफलकावरती 6 धावा. स्पीडअप ठेवायचा आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम दिव्यांशी तन्मय 11, कारण आपल्यालाच नंतर चेस करायचा आहे, लक्ष असू द्या. यावेळेस समोर उडवला, देखना फटका डाऊन द ग्राउंडचा, देखना स्ट्रोक, सरळ चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. थँक्यू. या षटकाराने सूरज टायगर्स 11 संघाची टोटल 12 या अंकावरती. संदीपचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. शॉर्ट पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण, परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने स्ट्रायक फलंदाजाला रिटर्न पोहोचवलंय. क्षेत्ररक्षक होता महेंद्र, जबरदस्त फिल्डिंग शॉर्ट पॉइंट मध्ये, आणि या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा डॉट बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकावरती 12 आहे. शेवटचा चेंडू शिल्लक संदीपचा. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने शॉर्ट पॉइंट मध्ये भास्कर, चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल धाव आणि सिंगलने पहिले षटक संपले. धावफलकावरती 13 धावा. स्पीडअप ठेवा, संध्याकाळ झाले, अजून सूर्य आहे भरपूर, परंतु आता मात्र वेळ कोणत्याही साठी थांबणार नाही. स्पीडअप ठेवा. विशेष करून क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण ज्यावेळेस षटक संपते ना, लगेच गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू टाकून द्या. गोलंदाजी मार्कवर दिव्यांशी तन्मय 11 संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी राम आलाय. स्ट्रायकेला फलंदाज आकाश आहे, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय पंढरी. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू चांगला फटका आहे, पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेस आहे क्षेत्ररक्षकाला. डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा बनल्या. तिसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 3 धावेने टीम आपण पाहतोय सूरज टायगर्स 11 संघाची टोटल 16 धावा धावफलकावरती.
यावेळी चांगला फटका आहे पुन्हा एकदा डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे फक्त सिंगल धाव आणि सिंगलने सूरज टायगर्स 11 संघाचे टोटल आता पोहोचले जाऊन 17 या अंकावरती. जे प्रेक्षक घर बसल्या ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या इव्हेंटच्या माध्यमातून जोडले असतील त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. इथे चांगला पॅडल स्वीप आहे क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला फक्त सिंगल धाव आणि या सिंगलने सूरज टायगर्स 11 संघाची टोटल धावफलकावरती 18 धावा. यावेळी शॉर्ट बॉल होता पॅडवर आदळला जातोय लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट आणि या लेग बायच्या स्वरूपात एका सिंगलने टोटल पुढे जात असताना सूरज टायगर्स 11 संघाची 19 धावा. आता स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा आकाश. यावेळेस फटका भरपूर काळ हवेत आहे फटका फसलाय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल ड्रॉप परंतु इथे मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने सूरज टायगर्स 11 संघाची टोटल नाबाद 21 धावा. हलक्या हाताने टॅप केला डीप पॉइंटला भास्कर आहे चांगले क्षेत्ररक्षण सिंगल धाव कमलेन मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. सूरज टायगर्स 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा 11.00 च्या सरासरीने. गोलंदाजी मार्कवर दिव्यांशी तन्मय 11 संघाचा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विशाल आलाय पंचांच्या आपण पाहू शकाल. उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटने सूरज टायगर्स 11 संघासाठी स्पीडअप ठेवायचा आहे वेळ कमी आहे 6 वाजत आलेत लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवर विशाल आहे धावफलकावरती बनल्यात 22 धावा. पहिला चेंडू महेश साठी यावेळेस टॉप आहे ज्येष्ठांच्या पाठीमागे बॅकअप नाही चेंडू चाललाय हळूहळू बॅक स्क्रीनच्या जवळ सीमा पार 4 धावा. तब्बल सूरज टायगर्स 11 संघाची टोटल 26 धावा. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्कवर विशाल आहे षटक क्रमांक 3 आता तो दिव्यांशी तन्मय 11 साठी स्ट्रायकिंगला महेश. पुलटा चेंडू समोर ड्राईव्ह आहे लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे चांगले क्षेत्ररक्षण फक्त मिळेल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलकावरती तब्बल टोटल 27 धावा.
आता स्ट्रायकेला पंढरी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर होता, त्याला खोदून काढतो एक्स्ट्रा कव्हरला. फक्त अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने आपण पाहू शकाल टीम सूरज टायगर्स 11 संघाची टोटल 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्रायकेला महेश आहे, नॉन स्ट्राईकला सलामीचा पंढरी आहे. 28 बनल्या, 4 षटकाची मॅच. आजच्या दिवसातील अंतिम सामना. यावेळेस जबरदस्त चेंडू फेकलाय, गती परिवर्तन केलं होतं विशालनं आणि हा निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे विशालचा. 28 बनल्या, स्ट्रायकेला महेश आहे, नॉन स्ट्राईकला पंढरी आपण पाहतोय. वेळ कमी आहे आपल्याकडे. चेंडू झाले, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 28 बनल्यात. विशालचा अंतिम चेंडू महेश या फलंदाजासाठी. फुलटा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय, समोर गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. चौकाराने 3 षटकाचा खेळ संपलाय. सुरेश टायगर संघाची टायगर्स 11 संघाची टोटल 32 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी दिव्यांशी तन्मय 11 संघाकडून शेवटचं षटक अजयचे. स्ट्रायकेला पंढरी. यावेळेस स्लॉट मध्ये उडवलाय, समोरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑफ मध्ये पकडला जाईल. संपवला खेळ. पंढरी बॅक टू डगआउट. थँक्यू. दुसरा धक्का बसतोय सूरज 11 संघाला. नवीन फलंदाज नंदू इनियाड 4थ्या नंबरवरती पाहायला मिळतोय. 32 बनल्यात, 5 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, एक्स्ट्रा धावा, अवांतर धावा, वाईड चेंडू. या अतिरिक्त धावेने सुरेश टायगर्स 11 संघाची टोटल 33 धावा धावफलकावरती. यावेळेस आडव्या बॅटने फटका, बराच का आवेश सुद्धा आहे आणि आपण पाहतोय भरपूर लांब सुद्धा आहे. चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. या षटकाराने सुरेश टायगर्स 11 संघाची टोटल 39 धावा. नंदूच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज भरकटला जातो, एक्स्ट्राच्या धावा दिल्या जातात. या अतिरिक्त धावेने धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बराच काळ आवेश, क्षेत्ररक्षक तिथे बनला दर्शक. अजून एक मोठा फटका, फलंदाज नंदूच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने तब्बल 46 धावा धावफलकावरती. या षटकाराने सुरेश टायगर्स 11 संघाची टोटल धावफलकावरती तब्बल 46 धावा. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, परंतु तिथे फलंदाजाने काय जबरदस्त बॅटिंग केले. सलग 2 षटकार नंदूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये बॅकफूट पॉइंट, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग. फक्त सिंगल धाव आणि या सिंगलने सुरेश टायगर्स 11 संघाची टोटल धावफलकावरती 47 धावा.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप आहे, तिथे क्षेत्ररक्षक दुर्बल आहे. एक धाव बनले, दुसरीसाठी प्रयत्न आणि चांगली रनिंग. या 2 धावेने तब्बल धावफलकावरती सूरज टायगर्स 11 संघाची टोटल 49 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू बाकी आहे. 49 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे जबरदस्त चेंडू आहे, डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 4 म्हणजे पहिला डाव संपलाय आणि टीम सूरज टायगर्स 11 संघाची टोटल 49-50चं टार्गेट. चला मैदान सोडा. टीम दिव्यांशी तन्मय 11 संघ आणि सूरज टायगर्स 11 संघाला विनंती आहे लगेच इंटर वा क्षेत्ररक्षणासाठी 24 चेंडू आणि दिव्यांशी तन्मय 11 संघाला 50 धावांचं टार्गेट. जबरदस्त खेळाडू सन्माननीय रवी गावंडा या खेळाडूचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 50 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे. अजय आणि राम अशी सलामीची जोडी इंटर होते. दिव्यांशी तन्मय 11 संघाची 50 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं लक्ष ठेवलंय समोर सूरज टायगर्स 11 संघाने. धन्यवाद. आणि जसं मायक्रोफोनवर जशी दुसरी इनिंग सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवर जोडले जातील व्हॉइस ऑफ बेडीसगाव सुभाष सरांचा एक सुमधुर आवाज. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा बेडीसगाव प्रीमियर लीगचा आजच्या दिवसातील शेवटची इनिंग. थँक्यू सो मच. थँक्यू रुपेश खंडवी सर, डामसेवाडे मेन फ्रॉम डामसेवाडे. अतिशय चांगला असा समालोचक आजच्या दिवसाला लाभले गेलेला आपल्याला एक खांडस विभागामधून आलेले समालोचक रुपेश खंडवी सरांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. चला तर मॅचकडे जाऊया. 24 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या 50 धावा. स्ट्राईकला फलंदाज राम, गोलंदाज ट्रॅकवर पंढरी. या ठिकाणी कुठेतरी डोट चेंडूचे काय अतिशबाजी असे गोलंदाजी करतोय गोलंदाज पंढरे. धावांचा जर विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 1. स्ट्राईकला फलंदाज रामदास, नो स्ट्राईकला अजय. दोन्ही बलाढ्य असे फलंदाज आपण पाहू शकतोय. क्रीजमध्ये सलामीने गेलेले फलंदाज, नो स्ट्राईकवर अजय आणि स्ट्राईकवर राम. दोन्ही फलंदाज बाहुबली या रूपामध्ये आपण पाहू शकाल. या ठिकाणी चेंडूला उडावला, गॅप सिलेक्शन. त्या ठिकाणी गॅप आहे मोठा नाही, धावांना तोटा. हा येईल रामच्या बॅटमधून पहिला चौकार. डीजे
या चौकाराच्या सहाय्याने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 5. अजून षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी उडवला चेंडूला, उंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्ती. हा येईल ब्रँडेड षटकार फलंदाज रामच्या बॅट मधून डीजे. या षटकाराच्या सहाय्याने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचल्या दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहू शकाल आपण 11. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या ठिकाणी उडवला चेंडूला, उंची जास्ती आणि लांबी कमी. मात्र या ठिकाणी फलंदाज रामला कुठेतरी पाठवून दिलाय डगआउट मध्ये. गोलंदाज पंढारीने लागणारा धक्का असणार आहे पहिला. चला टीम मीटिंग नको या. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे तर निवा बॅटर इंटर होताना पाहू शकाल. वागणीच्या वाढीचा एक सलामीला उतरणारा फलंदाज विशाल आणि गोलंदाज ट्रॅकवर विचार केला तर आजच 3ऱ्या क्रमांकाचा बक्षीस मिळवलेला हा गोलंदाज आंबेवाडी बेडसगाव संघाचा नंदू. स्ट्राईकला अजय. 18 चेंडूमध्ये अजूनही 39 धावेची गरज. अजय या फलंदाज जर विचार केला 1 चेंडू खेळला गेला, फक्त 1 धाव मात्र त्याच्या बॅट मधून निघाले. या ठिकाणी आणखीची एज होती, मात्र अजयला काम काय जर मेन स्ट्राईकवर असलं तर नक्कीच सामना विजयाच्या दिशेने नेऊ शकतोय. तेवढाचा ताकदीचा आणि युक्तीचा गोलंदाज नंदू. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र डॉट. नॉन स्ट्राईकला फलंदाज विशाल. येणारे 17 चेंडू अजूनही 39 धावेची गरज. या ठिकाणी उडवला चेंडूला, उंची जास्ती आणि लांबी कमी. त्या ठिकाणी झेल कॅरी करतोय क्षेत्ररक्षक. संपुष्टात आणला खेळ फलंदाज अजयचा. न्यू बॅटर इंटर होताना पाहू शकाल आपण कल्पेश. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर आतिषबाजी फलंदाजी चांगलीच केली होती, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला होता. मात्र काही कारणास्तव तो सामना पराभूत झाला. 16 चेंडू अजूनही 39 धावेची गरज. स्ट्राईकला फलंदाज डावखुरा फलंदाज कल्पेश. गोलंदाज ट्रॅकवर विचार केला नंदू. काय कमालीची गोलंदाजी करतो. एकही मात्र या ठिकाणी मोठा फटका लगावला गेला नाहीये. चला तर सामना स्पीडअप करायचा मित्रांनो. या ठिकाणी आजच्या दिवसाची शेवटची इनिंग. या ठिकाणी फिरून घ्यायचा होता, मात्र हा अजूनही केला डॉट चेंडू. येणारे चेंडू 15 आणि बनवायच्या 39 धावा. मला वाटतं या षटकामध्ये एकही धाव खर्च नाही केले गोलंदाज नंदूने. या ठिकाणी झेलची संधी आहे. त्या ठिकाणी दूरवरून येताना झेल, मात्र झेलचं रूपांतर मात्र 2 धाव्यामध्ये केले जाईल. 2 धावा ऍड केले जातील. 2च्या सरासरीने विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचले 13. अजूनही 14 आणि बनवायच्यात 37 धावा. चला तर सामना स्पीडअप करायचा, रनअप करायचा आहे. आणि ते षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जर का या 2 चेंडूतून 1 चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचा रंग इथे बदलू शकेल. या ठिकाणी फिरून घ्यायचा होता, मात्र पंच आमच्याकडे वळून सांगतात खराब डिलिव्हरी, खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. 1च्या सरासरीने जर विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचले 14.
फुलका चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि मात्र चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज. 2च्या सरासरीने विचार केला. धाव संख्या जाऊन पडले 16. अजूनही 13 चेंडू आणि बनवायचे आता 34 धावा. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. फलंदाज स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण कल्पेश. या ठिकाणी कुठेतरी पंच आम्हाला वळून सांगतात की खराब चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा मात्र या ठिकाणी जोडले जातील. 2च्या सरासरीने विचार केला. धाव संख्या जाऊन पोहोचली 18. अजूनही 13 चेंडू आणि बनवायच्या 32 धावा. स्ट्राईकवर फलंदाज विचार केला विशाल. अजूनपर्यंत एकही चेंडूची मात्र या ठिकाणी खेळी केली नाहीये. जर हा सामना जरा जिंकायचा असेल दिव्यांशी तन्मय 11 या संघाला, तर नक्कीच एक धडाकेबाज अशी बल्लेबाजी करावी लागेल विशाल या फलंदाजाला. आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश. या ठिकाणी पुढे येऊन खेळायचं होतं मात्र पंच आम्हाला सांगतात की षटक क्रमांक 2 सुद्धा संपुष्टात आलं. येणारे चेंडू 12 आणि बनवायचे 32 धावा. त्याला सामना स्पीडअप करायचा आहे. बेडसगाव प्रीमियर लीग 2026 वर्ष 5वे अतिशय चांगलं असं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. माऊली 11 बोरीचेवाडी बेडसगाव या गावाने मात्र या आयोजन अतिशय चांगलं केलंय. तसेच ब्रदर स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातून आपण हे स्पर्धा सुद्धा पाहू शकतोय. चांगली क्लॅरिटी. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण कल्पेश. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज अक्षय. दर्शन. येणारे 12 चेंडू आणि 32 धावेची गरज. या ठिकाणी उडवला चेंडूला. उंची जास्त आणि लांबी कमी, मात्र अजून एक धक्का लागतोय तन्मय 11 या संघाला. लागणारा धक्का असणार आहे 3रा. अंक नाहीये. विचार केला तर अजूनही 9 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या. स्ट्राईकला फलंदाज विशाल.
जर का विशालच्या बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर नेण्याचं काम करेल फलंदाज विशाल. तेवढाच ताकदीचा आणि युक्तीचा गोलंदाज पाहू शकाल दर्शन आंबेवाडी. आडव्या पट्ट्यात घ्यायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि हा येईल डॉट चेंडू. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज. या 2 चेंडूवर जर एक षटकार लगावला गेला तर नक्कीच सामन्याचा रंग बदलून टाकेल. या ठिकाणी आडव्या पट्ट्यात घ्यायचा होता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तेवढंच चांगल्या थ्रोपैकी फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. येणारे 7 चेंडू अजूनही विजयासाठी 29 धावेची गरज. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण गौतम. आडव्या पट्ट्यात घ्यायचं होतं मात्र पंच आम्हाला दंडित करतात की षटक क्रमांक 3 सुद्धा संपुष्टात आलंय. चला तर स्पीडअप करायचा. येणारे 7 चेंडू आणि बनवायच्या 29 धावा. स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. टीम मीटिंग करायची नाही अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी जर का 5 षटकार आले तर नक्कीच सामना विन होईल. तारुण्य अँड तन्मय 11 हा संघ समजा या षटकामध्ये 5 षटकार लगावले गेले तर नक्कीच सामना विन होईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल महेश. विशाल या फलंदाजाने जर 5 षटकार लावले तर ग्रुप ग्रामपंचायत सेलू बेडसगाव कुमारी बुधीताई दरवडा या मॅडम कडनं मात्र तब्बल 2000 दिले जातील. या ठिकाणी पंच वळून सांगतात की खराब चेंडू आहे, खराब डिलिव्हरी. एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. विशालसाठी सुवर्ण संधी. जर 5 षटकार लगावले गेले तर तब्बल 2000 रुपये दिले जातील. ग्रुप ग्रामपंचायत सेलू बेडसगाव माझे उपसरपंच बुधीताई दरवडा. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू होईल 1 बाउन्स फरार. हा येईल विशालच्या बॅटमधून चौकार. विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली 26. अजूनही 5 चेंडू आणि 24 धावेची गरज. आडव्या पट्ट्यात घ्यायचा होता मात्र पंच आम्हाला घोषित करतात की या ठिकाणी हलकी झेज लागते आणि फलंदाज बाद होतोय तो विशाल. बॅक टू डगआउट. डीजे आणि अजून 24 धावेची गरज. महेंद्र वाघ यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. 4 षटकार लगावले गेले तर 1000 रुपये दिले जातात. ग्रुप ग्रामपंचायत शेलू बेडसगाव माजी सरपंच उपसरपंच बुधीताई दरवडा या मॅडम कडनं चेंडूला उडवला मात्र कार्पेटच्या सहाय्याने गॅप आहे मोठा आणि नाही धावांना तोटा. हा येईल महेंद्राच्या बॅटमधून चौकार. डीजे या ठिकाणी पंच वळून सांगतात की खराब डिलिव्हरी, खराब चेंडू आहे. एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. अजूनही 3 चेंडू आणि 19 धावेची गरज. या ठिकाणी मात्र कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे दोन्ही नियम या ठिकाणी लागू आहेत. मात्र या ठिकाणी हा येतो डॉट चेंडू. अजून
शेवटचे 2 चेंडू आणि 19 धावेची गरज. कुठेतरी फुटपाथला नेऊन ठेवलेला संघ दिव्यांश तन्मय 11 हा संघ कुठेतरी हलकासा मागा पडतोय, तेवढाच भारी पडतोय संघ टायगर 11 हा संघ. मात्र या ठिकाणी पंच घोषित करतात की खराब चेंडू आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. धावांचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचले तर 32-32. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. समजा एखादा नो चेंडू जर पडला आणि त्याला षटकार गेला तर नक्कीच सामन्याचा या ठिकाणी रंग बदलू शकतोय. फलंदाज महेंद्र या ठिकाणी उचलायचा होता चेंडूला, मात्र फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. मला ते शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज गौतम. फुलटॉस चेंडू